नमस्कार मित्रांनो, GV टीचमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तुम्ही EPFOचा पासवर्ड विसरला आहात का किंवा नवीन पाहिजे तर चला संपूर्ण व्हिडिओ पहा आणि पासवर्ड आपण नवीन तयार करूया. गूगल सर्च बारमध्ये जाऊन कॉर्नरला 3 डॉट क्लिक करून डेस्कटॉप सर्च करायचे. त्याच्यानंतर EPFOचं सर्च करायचे. EPFO सर्च झाल्याच्या नंतर तुम्हाला एम्प्लॉय प्रॉव्हिडंट फंडवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर सर्व्हिसेसमध्ये जायचे. त्यानंतर UN ऑनलाईन पोर्टलवरती क्लिक करायचे. असा पोर्टल तुम्हाला ओपन होईल. त्याच्यानंतर फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला असं एक पोर्टल ओपन होईल. इथे तुम्हाला पहिला UN नंबर टाकायचा आहे. UN नंबर तुमच्या सॅलरी स्लिपमध्ये दिसेल. तो UN नंबर टाकायचा आहे. UN नंबर तुम्ही टाकून घ्या तुमच्या सॅलरी स्लिपनुसार. त्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा असं दिसेल, कॅप्चा टाकून घ्यायचं आहे. संपूर्ण कॅप्चा टाकल्याच्या नंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला नेम, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर व्हेरीफाय करायचं आहे. नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर व्हेरीफाय करून घेतल्यानंतर पुढे जायचं आपल्याला. हे व्हेरीफाय करताना तुम्हाला आधार कार्ड तुमचं जवळ ठेवायचं आहे. आता आपण व्हेरीफायवरती क्लिक करून पुन्हा एकदा एक कॅप्चा टाकायचा आहे. वरती दिल्यानुसार कॅप्चा टाकून घ्यायचं आहे. खाली तुमचं आधार कार्ड व्हेरीफाय करायचं आहे. आधार नंबर, इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून चौकोनी बॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. आधार कार्ड व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला आधार कार्डचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे. आधार कार्डचा मोबाईल नंबर खाली टाकायचा आहे. तुम्हाला इकडे आधार कार्डचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकून गेट OTP असं करायचं आहे. इकडे तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आधार कार्डचा. बॉक्समध्ये राईट क्लिक करून गेट OTP करायचं आहे. गेट OTPच्या नंतर कॅप्चा टाकायचं आहे. कॅप्च्यानंतर तुम्हाला आलेला OTP टाकायचं आहे. OTP हा आधार कार्डच्या नंबरवरती येतो. OTP टाकून व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय झाल्याच्यानंतर एंटर न्यू पासवर्ड असं ऑप्शन येईल. न्यू पासवर्ड रेडी करून खाली पण सेम पासवर्ड जसं टाकायचं आहे तुम्हाला. सेम पासवर्ड टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तुमचा पासवर्ड सक्सेसफुली चेंज झालेला आहे. नवीन अपडेटसाठी GV टीचला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.